तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे 2 फेब्रुवारी म्हणजे गणेश जयंतीनिमित्त विराजमान झालेल्या बाप्पांचा विसर्जनाचा दिवस। तर तसंच आज आपण चाललोय केसरी प्रतिष्ठान म्हणजे नवी मुंबईच्या मानाच्या महागणपतीच्या विसर्जन सोहळ्यासाठी। तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया सेक्टर 20 मध्ये, जिथे आपला बाप्पा विराजमान झाला आहे। आणि आजचा विसर्जन सोहळा कोणत्या थाटात होतो ते मी आज ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तुम्हाला। जर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। गाईज आपण आता जस्ट केसरी प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर पोहोचलो, जिथं आपला गणपती बसलाय। हा पूर्ण इथं सेटअप होता, या साईडला इथं जेवायला होता, इथं स्टेज होता, तो स्टेज आहे अजून। आणि समोर गणपती, उन्हामुळे आपल्याला गणपती बाप्पा दिसत नाही, आता तुम्हाला दिसतील। हे बघा गणपती बाप्पा। आणि इथं तुम्ही बघू शकता 4 क्लिप आले आणि बाप्पाला ट्रॉलीवर ठेवायचा काम चालू झाले। आता थोड्याच वेळात आगमन सुरू होईल, त्या अगोदर स्टेजवरनं मूर्ती उतरवतात, ट्रॉलीवरून आपल्या इथं ठेवणार आहे, ट्रॉलीवर ठेवतील आणि मग पुढचा सेटअप चालू होईल। आपल्या मंडळाचे आधारस्तंभ कार्यसम्राट शिरीष नाना आलेले आहेत आता आपल्या मूर्तीजवळ, ते घरी गेले होते। आणि आता काही गिफ्ट आहे त्यांच्यासाठी आणि नाना आता ओपन करताय तो गिफ्ट, बघूया काय गिफ्ट आहे नानासाठी। आपल्या बाप्पाची ही फ्रेम, गणपती बाप्पा केसरी प्रतिष्ठानच्या राजाचा विजय असो। फायनली आपली मूर्ती उचललेली आहे स्टेजवरून। ही सर्व उभे आहेत माणसं, ती म्हणजे आपले दादासत वगैरे, ते लोडसाठी लोड ॲडजस्टमेंट व्हायला मागे पुढे असे उभे आहेत ते, कारण स्टेज खूप हाईटवर आहे। नाही करून तो 4 फुटाचा स्टेजच आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती केसरी प्रतिष्ठानच्या राजाचा। छत्री खोलली होती, ती या छोट्या मुलीने बनवून आणली होती, त्याच्यामध्ये फ्लावर्स आणि प्ले पेपर होते। तर हिची होती ती छत्री, हिने ती छत्री आणली होती। आज आपल्या विसर्जन सोहळ्यासाठी म्हणजे केसरी प्रतिष्ठानच्या विसर्जन सोहळ्यासाठी आज एम ऑडिओ म्हणजे महेशबाईचा सेटअप आहे पूर्ण हा। आणि या साईडला आहे लंबोदर बीट्स नवी मुंबई, त्यांचा बँजो आहे आणि इथं महेशबाईचा डीजे आहे। तर इकडे आपला एम ऑडिओ अँड लाईट्स सर्व महेशबाई सेटअप चालू आहे जरा। बाकी मजबूत सेटअप आहे, 3 दिवस याचाच सेटअप होता, फुल राडा मचवलेला भाईने काल इथं 2 दिवस। आपला साऊंड चेक चालू होणार आहे आता 5 मिनिटात बघूया याचं साऊंड कसं होतंय। आणि आजचा म्हणजे आपल्या आतापर्यंतचा कोपरखेरण्यातला सर्वात मोठा विसर्जन सोहळा आणि सर्वात मोठा आगमन सोहळा हा केसरी प्रतिष्ठानचा झाला होता मागे गणेश जयंती निमित्त। हा दुसराच वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षातच खूप मोठी आगमन सोहळा वगैरे झाला, नवी मुंबईत चर्चा झाली आहे सर्वकडे। आता एम ऑडिओ अँड लाईटचा साऊंड चेक होतोय आणि इथं आपला भाऊ आहे, हात करतोय। अपने लहू में बसा लिया जिसने मेरे श्री राम को, ऐसी भक्ति ना देखी कहीं, नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को। जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। तरी तर आपला दादा भेटलाय। दादा कसं वाटतंय मग आपला बाप्पा निघाला आज विसर्जनाला? आपला बाप्पा निघलाय तर दुःख तर खूप होत आहे, आता काय पुढच्या वर्षी परत येईल। पण आता या 2 कालच्या प्रोग्राम बद्दल काय म्हणशील तू? पब्लिकचा कसा प्रतिसाद होता आपल्या कोपरखेरण्यातला प्रोग्राम? आपला हे 2रं वर्ष आहे, 2रं वर्षी आपला पहिल्या वर्षीपेक्षा आपला खूप मोठा हा म्हणजे डबल, मी तर बोलतो टिबल प्रोग्राम हा झाला आपला। काल पब्लिक पण खूप होते, नाही बोललं तरी 7,000 भाविक आपल्या इथं महाप्रसाद काल होता, 7,000 भाविकांनी त्या प्रसादाचा आस्वाद घेतलाय काल। खरंच खूप भव्य आणि दिव्य कालचा प्रोग्राम होता आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही परत आमच्या प्रोग्राममध्ये सामील व्हा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद दादा, धन्यवाद। तर हा आपला लंबोदर बीट्सचा सेटअप आहे पूर्ण लंबोदर बीट्सची पब्लिक आहे आणि हा बघा
आपला बाप्पा हा विसर्जन सोहळ्यासाठी निघतो आता. जो रथ आहे बाप्पाचा म्हणजे जी ट्रॉली आहे ती आता खेचली जाते सर्वांकडून. आणि या साईडला आपले दोन्ही सेटअप पण चालू झाले आहेत. एम ऑडिओ आणि लंबोदर बीट्स दोन्ही चालू झालेले आहेत. हा आहे पूर्ण केसरी प्रतिष्ठान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी केसरी प्रतिष्ठानच्या राजाचं.
हॉटेल होता आणि आता इथं बाप्पा आपल्या मेन प्रवेशद्वारातनं बाहेर येतो आता.
आता आपली जस्ट मूर्ती कोपरकरने विसर्जन तलावाजवळ पोचली, पण काम चालू असल्यामुळे आपल्याला मूर्ती घनसोलीला घेऊन जायला लागणार आहे. घनसोलीच्या तलावावरती मूर्ती जाणार आहे विसर्जनासाठी. आता यापुढे DJ आणि बँजो बंद होईल. यानंतर अशी मूर्ती खेचत म्हणजे आपली ट्रॉली जशी ओढतो आपण तशी ओढत घेऊन जायची आहे. तर बघूया यापुढे आपण विसर्जन कसं होतं इथे. आणि आता आपण डायरेक्ट घनसोली तलावाला जाऊन भेटूया. काही जस्ट आपण आता घनसोली गुणाली तलावाजवळ आलो, म्हणजे CNG पंपच्या इथं जर आहे. तुम्ही मागे बघू शकता आपली मूर्ती पण घनसोलीच्या तलावावरती आली आहे. तर आज आपल्या कोपरकरने गणेश विसर्जन तलावाचं काम चालू असल्यामुळे तिथं गणपती विसर्जन मोठ्या मूर्तींचं थांबवलेलं आहे यावर्षीसुद्धा, गेल्या वर्षीसुद्धा थांबवलेलं. तर आता पुढे आरती होईल आणि मग पूर्ण विसर्जन होईल. तर बघूया पुढे आपलं विसर्जन कसं होतं. आपली विसर्जनसाठी बाप्पाला उचलण्यासाठी जी क्रेन मागवली ती सुद्धा आलेली आहे. आणि इथं आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत. तिथे सर्वजण जमल्यात. आता तर गाईज आता इथं जस्ट आपले क्रेनचे बेल्ट वगैरे बांधून झाले, जेणेकरून आपल्याला मूर्ती उचलता येईल विसर्जनासाठी. तर मग आता झालेलं आहे. तर बघूया मूर्ती उचलतात कशी. मागून तिकडून लोड घास राजा. अरे तो निघणार नाही बरोबर. त्याला लागेल